विरूपाक्ष ऋषी महाराजांच्या पवित्र आणि पावन सानिध्यामध्ये श्री क्षेत्र घोडस तालुका कंधार जिल्हा नांदेड 15 वर्षापासून असणारी ही सोमवती अमावास्या म्हणजे येळ अमावस्येची ही परंपरा आणि त्यातही तुम्ही दिवस निवडला तो म्हणजे 31चा बेवड्याचा सगळ्यात मोठा वर्षातला सण म्हणजे 31 म्हणजे त्यांची आज दिवाळीच असते पा बेवड्या संघटनेमध्ये सामील करून घेण्याचा दिवस म्हणजे जे गटारीला बी पेत नाही ते आज पेत येतं 31 डिसेंबरला खरंच तुम्हाला मानावं लागेल आपल्या गावच्या मंडळीला आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळीला आणि तरुण मंडळीसाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा की तुम्ही मार्गदर्शन केलं पण तरुणांनी एवढा धाडसी निर्णय घेतला 2 दिवस हा असणारा कार्यक्रम आणि भगवान श्री विरूपाक्ष ऋषींचा प्रसाद घेतला की प्रत्येक जण इकडेच येतो प्रसाद घेण्यासाठी म्हणून तुमच्या गावामध्ये धांगड दिंगा भांडणं तडणं ओरडणं शिव्या देणं बाटल्या फोडणं या प्रकारच्या काही पापाच्या गोष्टी होत नाहीत अत्यंत धाडसी घेतलेला निर्णय आणि चांगला निर्णय तुम्ही 31 डिसेंबरचा म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे सरत्या वर्षाला देण्यात येणारा निरोप चांगल्या पद्धतीने देताय तुम्ही आपण हिंदू आहोत आपण मराठी आहोत आणि आपलं हिंदूचं नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला प्रारंभ होतं पण आपले सगळे व्यवहार हे इंग्रजी महिन्याप्रमाणे चालतात म्हणून कॅलेंडर बदलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उद्या इंग्रजी नववर्ष प्रारंभ होते आपलं नववर्ष नंतर आणि हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेचं नववर्ष हे शास्त्राने मांडलंय हे पर्यावरणाने निसर्गाने सुद्धा मांडले म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक सनातन हिंदू धर्म परंपरेनुसार आपलं मराठी हिंदूंचं नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला साजरं होतं बिढल तसं काल मी सर्च केलं की विरूपाक्ष महादेव म्हणजे भगवान परमात्म्याचे जसे अनेक अवतार आहेत तसे भगवान भोलेनाथांचे सुद्धा अनंत अवतार आहेत त्यामध्ये आपल्याला अष्टभैरव अवतार माहिती आहेत त्यामध्ये 11 रुद्र सुद्धा आहेत आणि 4थ्या क्रमांकाचा भगवान भोलेनाथांचा रुद्र अवतार म्हणजे विरूपाक्ष महादेव ज्योतिर्लिंगासारखीच याची सुद्धा गणती आहे आणि मला वाटतं हप्पा का काहीतरी आपल्याकडं स्टेटच्या बाहेर एक राज्य मला वाटतं राजस्थान हप्पा का काहीतरी ठिकाण आहे त्या ठिकाणी विरूपाक्ष महादेवाचं जगातलं एकमेव मंदिर आहे विज्ञानाला सुद्धा चमत्कार वाटेल अशा गोष्टी त्या ठिकाणी घडतात आणि अत्यंत सुंदर मंदिर आहे लेणी टाईप आहे मी विरूपाक्षवरून सांगते त्या मंदिरातला जर खिरीचा प्रसाद खाल्ला तर दवाखान्यात ज्याला गुण येत नाही दवाखान्यात जाऊन ज्याला संतती होत नाही डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला लेकरू बाळ होऊ शकत नाही पण विरूपाक्ष महादेवाच्या मंदिरातला प्रसाद तीर्थप्रसाद जर त्या मातेने खाल्ला त्या स्त्रीने खाल्ला तर विज्ञान सुद्धा थकेल तिला संतती प्राप्ती होते तिच्या पोटी अपत्य जन्माला येतं अशा हिंदू धर्मातले काही विज्ञानाला सुद्धा न कळणाऱ्या जिथं विज्ञानाने सुद्धा हात टेकलेत अशा काही घटना घडतात असू द्या हा श्रद्धेचा विषय आणि श्रद्धा ही कधीही आंधळी नसते अत्यंत पवित्र असलेलं विरूपाक्ष महादेव आणि दुर्लभ असलेलं हे मंदिर म्हणजे बाकीच्या ठिकाणी काशी विश्वनाथ असतो कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते महादेव असतात पण 11 रुद्रापैकी एक असणारा रुद्र अवतार भगवान भोलेनाथाचा तो म्हणजे विरूपाक्ष महादेव आणि असं आपल्या गावात असलेलं स्थान पवित्र असणारी ही गोडज नगरी आणि त्रिवेणीच्या संगमावरती वसलेलं हे अत्यंत पवित्र असलेलं गाव या ठिकाणी त्रिवेणीचा संगम आहे आणि असं म्हटलंय शासनाने ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम असतो तिथं तुम्ही इतर ज्या क्रियाकर्म असतात काही पिंडदान आपण आपल्या नदीवर गावात काढू शकतो पण काही ज्या गोष्टी सांगितल्यात काही पूजा सांगितल्यात त्यामध्ये पितृदोषाच्या अंतर्गत जी पूजा केली जाते तिला म्हणतात की कालसर्पशांती त्यानंतर नारायण नागबली या ज्या क्रियाकर्म केले जातात या पूजा फक्त त्रिवेणी संगमावरच केल्या जातात पैठणलाही होतात नागघाटावरती त्यानंतर मला वाटतं नाशिक त्र्यंबकेश्वरला तिथं पूजा करू शकतात मी पैठणची कन्या त्यामुळे राक्षस भुवनी शनीचं कुणाला माहिती जर असेल तर शनीचं राक्षस भुवनी तिथं सुद्धा त्या घाटावरती क्रियाकर्म केलं जातं पण त्रिवेणी संगम असेल इथं एक आणखी एक स्थान आहे धारा म्हणून त्रिधारा तिथंही ते पिंडदान पाडलं जातं त्रिवेणी संगमावरती या क्रिया केल्या जातात त्रिवेणी संगमावरती असलेलं हे पवित्र स्थान एक नदी गावाला असेल तर गाव पुण्यवान असतं
जिथं 3 नद्यांचा संगम झाला. तुम्ही खरोखर किती पुण्यवान असताल. इथं आल्यानंतर तुम्ही माझ्या पाया पडू नका. मला तुमच्या सगळ्यांच्या मिळून दर्शन करायचंय की या त्रिवेणी संगमावरती आणि विरूपाक्ष नावाचे अत्यंत महान तपस्वी असणारे ऋषी, त्यांची ही तपोभूमी, दोन्ही स्थान आहेत. इथंही विरूपाक्ष ऋषींचं स्थान आहे, इथं महादेव आहे. आणि गावात जर गेलं तर तुम्हाला ऋषी बाबांचं दर्शन घडतं. म्हणून देवही आहेत इथं, देवादिदेव महादेवही आहेत. आणि संतांची सुद्धा भूमी. काही ठिकाणी देव असतो, संत नसतात. काही ठिकाणी संतांचं मंदिर असतं पण देव नसतो. पण तुमच्या गावचं दुर्लभ भाग्य आहे, इथं महादेवही आहे आणि ऋषी बाबांचं स्थान आहे. म्हणून दुग्ध शर्करा योग अत्यंत दुर्मिळ असलेलं स्थान नांदेड जिल्ह्यातलं श्री क्षेत्र घोडज. विढल मला सांगायला आवडेल तुम्हाला की जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत. आपला जन्म साधू संतांच्या राष्ट्रात झाला. साधू संतांचा एकही अभंगात ओवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. जगाच्या पाठीवरती भाग्यवान आहोत आपण. भारता एवढे साधू संत कोण्याच देशामध्ये शोधूनही सापडणार नाही तुम्हाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही. 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, 4 धाम याच भारतामध्ये. कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा, गंगा, यमुना, सरस्वती यांसारख्या पवित्र नद्या केवळ भारतामध्ये. या भारतात दिसणारं प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. दिसणारी प्रत्येक नदी ही गंगा आहे. या भारताने डोळ्यांना दिसणारा प्रत्येक दगड न दगड, प्रत्येक कंकर न कंकर शंकर आहे. माझ्या आयुष्यातलं राजकारणातलं एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व मला आवडलेलं ते म्हणजे स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी. कोणत्या पक्षाचं खोळं डोक्यात घालून घेत जाऊ नका. कोणताच पक्ष चांगला बी नसतो वाईटही नसतो. माणूस चांगला असतो म्हणून पक्षाला चांगलं स्वरूप प्राप्त होतं. माझ्या आयुष्यातलं माझ्यावरती ज्यांचा परिणाम झाला असं अटल बिहारीजी वाजपेयी, प्रतिभावान व्यक्तिमत्व. त्यांचे काही भाषण आहेत प्रसिद्ध युट्यूबला. कधीतरी तरुण मंडळी घरी गेल्यानंतर ती वाक्य सर्च करा. भारताने राजकीय क्षेत्रामध्ये असे काही हिरे दिलेत आणि ब्रह्मचारी हिरे दिलेत. पण राजकारण काही वाईट नाही, ते आपण गलिच्छ करून टाकलं हा भाग वेगळा असेल. राजसत्ता आणि धर्मसत्ता श्री गुरूंच्या मुखातली वाक्य आहेत. ज्या दिवशी या भारतामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येईल त्या दिवशी या भारतामध्ये रामराज्य आणि शिवराज्य यायला क्षणांचा सुद्धा वेळ लागणार नाही. विढल अटल बिहारीजी वाजपेयी म्हणून गेले. कधीतरी युट्यूबला त्यांचं भाषण सर्च करा. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, यह अमर भूमि, ये समर भूमि, ये वेरों की भूमि, ये शुरों की भूमि, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, यह सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान से लगाएगा तो बहती हुई हमारी अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. या भारतातला प्रत्येक कंकर न कंकर शंकरी इतका हा भारत महानी. जगात भारत महानी. आणि भारतामध्ये महाराष्ट्र मिरॅकल अद्भुत. या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी ज्या आपल्याला इतरत्र शोधूनही सापडणार नाही. या महाराष्ट्रात पहिली गोष्ट संत, या महाराष्ट्रात दुसरी गोष्ट ग्रंथ, या महाराष्ट्रात तिसरी गोष्ट पंथ आणि या महाराष्ट्रात चौथी गोष्ट भगवंत. येथे ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत थापद्या, येथे गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, येथे वारकरी संप्रदायासारखा पंथ आणि येथे पंढरीश परमात्म्यासारखा भगवंत. म्हणून जगाच्या पाठीवर महाराष्ट्र श्रेष्ठ. विढल आणखीन या महाराष्ट्राचं काय मोठेपणी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा.
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ही मायभूमी ही रिटर्न कमी करावं दादा. ही जन्मभूमी ही इथं विको देत जा मॉनिटरला. ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, आसमानी जळते भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र महान आहे. पवित्र महाराष्ट्र भूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारची होणी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं आणि कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोष, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा कशात सांगितली तर मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. तुम्हाला मी काय बोलते कळतं ना नीट? तुम्ही भांडणं तर करून नाही ना आली. एका दिवशी मरताना बोकडा हसत जा, एका दिवशी मेले छातीत चमक निघून भुसकून तर सगळंच निघून जाईन. मग विढाल तुम्ही एवढे येडे नाही तर मी एवढी भोळी नाही. मारुतीचे पार काही काही गावोगाव असे रंगतीत 11 वाजता सुनबाईच्या हातचा आयत खाल्लं का उधळले, तिथं जाऊन काय हे नामस्मरण करत नाहीत हातात माळ घेऊन. असा डाव रंगवतो त्याचा 11 ते 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत 11 ते 2 पहा तुम्ही असे टच्चून झोप आणतात. आणि एकदा का झोप झाली 2 ते 5 शंकर सोसायटीचे एकदा जमले सगळे, 5 वाजेपर्यंत असा डाव रंगात येतो त्याचा. नीट गप मारावं ना तिथं. येळभर लोकांचं कुटाळ कोटायचं. आमकेच पोरगी पळून गेली, तमके सून तमकेला भांडली. आमकेच पोरग वायली निघलं, 12 वर्ष झाली तमक्याचा पाळणा आला ना. तुला काय घेणं देणं आहे? घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचं धुणं धुवायचं, लोकांचं कुटाळ कुटायचं. मारुतीचा पार त्याच्यासाठी बांधलेलं का गावाने? मारुती आणि गणपती, वरी गणपती बसवायचा, खाली 52 पानाची पोथी चालू दे दिवसभर. मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारे कान उंच करून ऐका. तुम्हाला खेळायचं आहे ना दुसरीकडे खेळा. मारुती पुढं गणपती पुढं जर पत्ते खेळत असाल 1 वर्षाच्या आत कान उंच करून ऐका. तुमचं वाटुळ नाही होणार, पण पत्ते खेळणाऱ्याचा खाकाना जरूर होईन गाड्या. त्याची पुण्यतिथी होईन पुण्यतिथी, आणि त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला घोडच गावात पुन्हा रुपाली ताईच येईन. मी अभंग बी घेईन. मग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने कैचा नेला नाही, काय माये गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी अरे मुढा. हाताची शोभा सांगितली कशात? गड्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे, संगीताचे ज्ञान दे,
देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे. 2 हाताची शोभा सांगितली, त्याच्या भजनात टाळी वाजवा. बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा और हातों की शोभा. मग इथं नाही वाजवायला तिथं वाजवावं लागतात पुढं तरी. ज्याला बाहेर वाजवायच्या नाहीत त्याने कीर्तनात आलं का गप बसायचं नाही, टाळ्या वाजवायच्या. विठ्ठल विज्ञान सांगते जो व्यक्ती 300 वेळा दररोज विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवतो त्याला कधीच झटका येत नाही, अटॅक येत नाही, त्याला त्याची बीपी शुगर कमी जास्त होत नाही. ज्यावेळी कोरोनात एखाद्याचा ऑक्सिजन लेवल खाली येत होती, ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती, त्यावेळी डॉक्टर त्याला एकच सल्ला देत होते, जोरजोरात विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल म्हटले की आतून व्हायब्रेशन होतं, रक्तप्रवाह सुरळीत होतो, म्हणून बीपी कमी जास्त होत नाही माणसाची, हृदयाचे ठोके सुद्धा व्यवस्थित होतात. आणि हातावर हात आदळले की आपल्या शरीराचे सगळे पॉइंट आपल्या हातामध्ये आहेत, म्हणून हातच दाखवतो ना आपण म्हणतो का पहा माझ्या अंगाला पाहून सांगा नशीब भविष्य सांगा, हातच दाखवतो ना. शरीराचे सगळे पॉइंट, हे बडबड करू नका, सगळे पॉइंट शरीराच्या हातामध्ये असतात. ज्यावेळी हातावर हात आदळला जातो त्यावेळी ॲक्युप्रेशर होतं, रक्तप्रवाह ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, सगळे पॉइंट दबले जातात. हिवाळ्यात पहा तुम्ही पोरं डांबरीच्या कडीला थंडीना काकडलेले, चल सासवान सासवान सासवान, याला बी नसतील त्याला बी नसतील, पण हातावर हात घासला की ऊर्जा निर्मिती होते. आणि आणखीन जो व्यक्ती कीर्तनात येऊन टाळी वाजवतो, भजनात टाळी वाजवतो, त्याच्या हस्तरेषा बदलतात, हस्तरेषा सुधारतात. मग शनी मागं लागला, मंगळ मागं लागला, गुरुचं पाठबळ नाही, लग्न जुळाना, धंद्यात फटका, पोराला नोकरी लागाना, एका मार्गावर नापास होते, पुरीला पाहुणे पाहायला येणार, हिची कंबर दुखती, दवाखान्यासारखा चालू आहे, एक खड्डा बुजलं का दुसरं खड्डं तयार, दुसरं खड्डं झाले तिसरं खड्डं तयार, घरात पैसा ठिकाणा, सगळा फटकाच बसतो नुसता. या सगळ्या 7.5 जर घालवायचं असलं, कीर्तनात यायचं, बसायचं, भजन करायचं, जोरजोऱ्यात विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची, सगळ्या 7.5 लांब लांब जातात, जवळ येत नाहीत. विठ्ठल हाताची शोभा, त्याच्या भजनात टाळी वाजवा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. 2 हाताने जर टाळी जमत नसेल भजनात तर या 2 हाताची शोभा. अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. जे का रंजली गांजली त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतोत ना, माझा आवाज येतो ना तुम्हाला? हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं झोपल्या का काय? जागीत ना तुम्ही? मी मरण बाई शपथ आहे तुम्हाला, बोला. प्रार्थना म्हणतात ना तुम्ही, माणसाने माणसाशी. चालू द्या रातभर. त्या एक तर म्हणत नाही, म्हणायला लागल्या कोणाच्या बापाला ऐकत नाहीत त्या. माणसं माणसासोबत माणसासारखं वागत येत का? पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही गोष्टीचं. लोक कुत्र्या संग, जनावरा संग तरी नीट वागत येत रे, लोक माणसासोबत माणसासारखं वागायला सुद्धा तयार नाही. आता मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही गोष्टीचं, दुर्दैव वाटतं. दगडाला बुक्का लावलं तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावलं तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडावर भंडारा टाकला तर दगडाचा खंडोबा होतो, दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा ज्योतिबा भैरोबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावो की जेणेकरून एक दिवस निदान माणूस माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा तो वागू तरी लागेल. अरे एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है लेकिन पत्थर का पत्थरी रहता है. विवेकानंदांचं इतकं गोड वाक्य आहे, पण दुर्दैव भरलेले त्या वाक्यामध्ये. स्वामी विवेकानंद म्हणतात, माणूस मंदिरात जातो आणि दर्शन करतो जी मूर्ती माणसाने घडवलेली असते
माणूस मंदिरात जातो आणि जिचं दर्शन करतो, जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, पण माणूस ही त्या परमेश्वराने बनवलेली सुंदर मूर्ती असताना माणसं माणसाशी माणसासारखं का वागत नाही? मेल्यानंतर मग लोक मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. काही आवडलं तर निदान टाळी वाजवायची मेहरबानी करीत जा बर का. वाजी जा, कधी कधी मधी मधी वाजीत जा. विठ्ठल मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात, पण परिस्थिती पुढे हतबल झालेल्या चांगल्या माणसाला, जिवंत माणसाला आधाराचा हात देताना लोक 10 वेळा विचार करतात. एखादा माणूस मेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आणि त्याचा फोटो स्टेटसला ठेवून आय एम मिस यू म्हणण्यापेक्षा, जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे त्याला तुमच्या आधाराची गरज आहे. नाही पैसा देता आला तर हरकत नाही, त्या माणसाच्या अडचणीच्या वेळी त्याच्या खांद्यावरती आधाराचा हात ठेवून त्याला कधीतरी आय एम विथ यू असं म्हणत चला. निदान 10-5 वर्ष तो माणूस चांगला जगेल आणि तो जगेल त्याचं पुण्य तो आयुष्यभर तुम्हाला देत राहील. ज्याची नियत खराब आहे पण परिस्थिती चांगली, अशा गोड बोल्या माणसाला, अशा दलिंदर माणसाला सावलीत सुद्धा उभं करायचं नाही. जो फार श्रीमंत आहे पण ज्याची नियत बेकार आहे, अशा दलिंदर माणसाला सावलीत सुद्धा उभा करायचं नाही. ज्याची परिस्थिती खराब आहे पण ज्याची नीतिमत्ता चांगली, अशा माणसाला अडचणीच्या वेळी आधाराचा हात द्या, देत जा कधीतरी. ज्या दिवशी मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही गोष्टीचं, काही तुम्ही त्या बाबतीत मला काही म्हणा, कदाचित माझं वाक्य वादग्रस्त होईल. कुत्र्यामध्ये आपल्याला खंडोबा दिसतो, गायीमध्ये आपल्याला 33 कोटी देव दिसतात, दगडामध्ये आपल्याला देव दिसतो, कावळ्यामध्ये तर सगळे पित्र आपल्याला दिसतात. मग माणसामध्येच माणसाला माणूस का दिसत नाही? अरे एखादा माणूस पूर्वीच्या काळी जर माणूस मेला तर त्याला स्मशानात जात असताना, एखादा माणूस पूर्वी जर पंढरपूरला निघाला, पहा तुम्ही जुन्या काळी मोटाऱ्या गाड्याच्या सुविधा नव्हत्या, पंढरपूरला घरातून माणूस निघाला तर घरचे ढासा रडत होते. इथं असतील काही, पंढरपूरला जाताना त्यांच्या घरचे ढासा रडत होते. आता माणूस मेला आणि त्याला स्मशानात पोचू लागलो आपण, तरी लोकांच्या डोळ्यातून टाक येत नाही. काळ बदलत चालला. पूर्वीच्या काळी 2-4 महिन्याने एखादा माणूस भेटला तर लोक जवळ जायचे, त्याला आंबाळायचे, चोंबाळायचे. राजा कधीच आला रे पाखरा, 3 महिने झाली तुझी भेट झाली नाही. आता समोरून सकाळी एखादा माणूस जरी भेटला तर लोक राम लवकर घालत नाही. आज माणसाने प्रगती केली, आज चंद्रावर माणूस जाऊन आला, पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला लवकर राम घालत नसेल तर ही प्रगती नाही. आजची महिला मंगळावर जाऊन आली, पण शेजारच्या मंगला काकोशी भांडणं करून 15 दिवस झाले बोलतच नाही, ही प्रगती नाही. आकाशातील ग्रह तारे आपण दुर्बिणीच्या सहाय्याने जवळ करून पाहिले, पण जवळची माणसं दुरावत चालली. याचं आत्मचिंतन आणि मनोमंथन कधीतरी करत चला. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाच्या माध्यमातून दूर असलेलं जग आम्ही जवळ आणलं, पण जवळ असलेली माणसं मात्र दुरावत चालली. हे जगाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आहे तोपर्यंत किंमत करा माणसाची. ताजमहल शहाजहानने बांधला आणि जगाने पाहिला, ते पाहण्यासाठी मुमताज राहिली नव्हती. आहे तोपर्यंत माणसाची किंमत करा. माणसातला माणूस कळणं गरजेचं आहे. त्या दिवशी प्रत्येकाला माणसात देव दिसू लागेल, त्या दिवशी आपल्याला मंदिरात जायची सुद्धा गरज राहणार नाही. सगळं विश्व आपल्याला देवमय आणि पांडुरंगमय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल या 2 हाताने भजन करा, नाही जमलं एकमेकांची मदत करा. या 2 हाताची शोभा या. यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. महा बोलणं कळतं ना तुम्हाला? यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम आपके मुख पर आए. अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला? कळालं का तुम्हाला? मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. कळालं का तुम्हाला? तुमच्या बायकोची शपथ आहे, खोटं बोलू नका. नाही कळालं ना, मराठीत सांगते, व्यवस्थित ऐका फक्त. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतली. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे.
आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीनं अनमोल. हे तुम्ही नांदेडच जिल्ह्यातले एक पंजाबी भाषेतला शेर आहे पण तुम्हाला कळत आहे? तुम्हाला पंजाबी येते का? नाही ना. नांदेडला गुरुद्वारा आहे ना. एक पंजाबी भाषेतला शेर आहे. पंजाबीत नाही कळालं तर हिंदीत सांगते, हिंदीत नाही कळालं तर इंग्रजीत सांगते, आणि इंग्रजीत नाही कळलं तर मराठीत सांगते. पण सांगते नीट ऐका बर का. ऐकणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ आहे बुवा. नेवा हाके बुंदेया निबियानो रब मिलदा. कळालं तुम्हाला? हिंदीत सांगते ना. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे आकड़ तो मुर्दों की पहचान होती है, आकड़ तो मुर्दों की पहचान होती है. आता इंग्रजीत सांगते. होनेस्टली इज अ बेस्ट पॉलिसी. नम्रता हा जगातला सगळ्यात मोठा चांगला सद्गुण आहे. ज्याने नम्रता नावाचा अलंकार परिधान केला त्याला जगामध्ये कोणताच मौल्यवान दागिना घालावा लागत नाही. शुद्ध मराठीत सांगते आणखी ना. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विढल तुमच्या 2 मिनिटांमुळे, तुमच्या 2 शब्दाच्या जबानीमुळे, तुम्ही दिलेल्या सहज एखाद्या सहीमुळे जर एखाद्या गोरगरिबाचं कल्याण होत असेल, कधी नव्हे आज भर दिवाळीला गरीबाची चूल पेटत असेल आणि त्याच्या झोपडीत पहिल्यांदा पुरण शिजत असेल, आणि आज तुमच्यामुळे, केवळ तुमच्या जबानीमुळे, तुम्ही दिलेल्या 2 मिनिटाच्या वेळेमुळे आणि तुमच्या एका सहीमुळे गरीबाला जर पुरणाचा गोड घास पहिल्यांदा दिवाळीला खायला भेटत असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू आणि त्याने अंतःकरणापासून तुमच्यासाठी दिलेला आशीर्वाद, काळजातलं वाक्य उतरून घ्या मायबाप. त्या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायाचं, देहूच्या तुकोबारायाचं आणि तुळजापूरच्या तुळजा भवानी मातेचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो, थप द्या, वो तुम्हारी सुनेगा. तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन, इथं विको देता आला तर दे, तुला रिटर्न देऊ नको. इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिलेगा. मेरे प्यारे, आवाज से आवाज मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा. ऊपर वाला जब भी देता है तो छप्पर फाड़ के देता है. गरजणाऱ्या मेघांकडे पाण्याची श्रीमंती थोडी जरी असली तरी आजही देणाऱ्या ढगांचं स्थान नेहमी समुद्राच्या वर आहे. समुद्राकडे पाण्याची श्रीमंती खूप असली तरी समुद्राला बाबा फक्त घेणंच माहितीये. वड्याचं पाणी माझ्यात, नदीचं पाणी, नाल्याचं पाणी, पावसाचं पाणी मी हानो घेईन बरं का तुमच्या पुढं. नदीचं पाणी, सगळ्याचं पाणी माझ्यातच आलं पाहिजे, सगळं मलाच भेटलं पाहिजे. समुद्र घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो. म्हणून समुद्राकडे श्रीमंताची पाण्याची श्रीमंती खूप आहे, पण समुद्राचं स्थान खाली आहे. आणि देणाऱ्या मेघाकडे पाण्याची श्रीमंत थोडी, पण त्याचं स्थान नेहमी वर आहे. एक वाक्य काळजात उतरून घ्या. देणाऱ्याकडे श्रीमंती कमी असली तर देणारा नेहमी मोठा असतो, घेणाऱ्याला नेहमी धाकटा असतो. विढल तुमच्याकडे खूप असून आपले पैसे जर गोरगरीबाला टाइमाला, मी असं म्हणतच नाही की हे पा गरीब रात्रंदिवस धावतो काय दुसऱ्याचे घर भरण्यासाठी धावतो का?
गरीबाने सुद्धा कधीतरी परिस्थिती बदलेल याचा विचार केला पाहिजे. गरीबाला श्रीमंताने मदत केली पाहिजे. आणि याच्या दुसरं नाण्याची दुसरी बाजू समजून घ्या. गरीब म्हणून जन्माला येणं आपलं नशीब असेल, पण मरताना गरीब म्हणून मरणं हे आपलं नशीब नाही, आपला दलिंदरपणा आहे. सगळ्यात मोठा आपला आळस आहे. जन्माला येतात गरीब होतात तुम्ही जन्माला येताना, पण मरताना गरीब म्हणून मरणं हे आपल्या आयुष्याला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे. म्हणून गरिबांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. पण तुमच्याकडे असेल आणि जिथं गरज असेल त्याच्यासाठी जर तुमचं धन द्रवत नसेल तर कदाचित ते धन द्रव्य नसेल, कदाचित ते धन असेल. द्रव्य द्रवलं पाहिजे माईबाप, त्याचं नावच आहे द्रव्य. द्रव्य द्रवलं पाहिजे. श्रीमंती कोणाच्या कामा येत नसेल, गोरगरीबाला अडी अडचणीला, तर आपली श्रीमंती सुद्धा समुद्राची खारी श्रीमंती. सांगू तुम्हाला समुद्राचं गमक, दुर्भाग्य त्या समुद्राचं. त्याच्याकडे पाणी, पण त्याच्यावर प्रवास करताना आपल्याला आपली बिसलेरी घरून घेऊन जावी लागते. काय काडी लावायची का त्याच्या श्रीमंतीला? दुर्भाग्य त्या श्रीमंत माणसाचं, ज्याच्या घरी भेटायला जाताना आपल्या खायचा डबा टिफिन आपल्याला घरून घेऊन जावा लागतो. काय चाटायचा का असा नेता? त्याच्यासाठी आपण मरायचं, येऊन येऊन येणार कण, कोणी बी येऊन कोणी बी जाऊ. आपल्याला चपलीला टाच राहिली हे पहा ना. आधी आपल्यासाठी आपली बायको लंकेची पार्वती झाली, आपण बाहेर बोंबलत हिंडत होतो. मी कोणाचं समर्थन करायला आणि कोणाला नावं ठेवायला इथं उभी नाही. खरं बोललं का मग सख्या आईला राग येतो. बिढाल मधमाशी मूर्खे दादांनो. मधमाशी फक्त जमवत राहती, मध जमिती, मध जमवती, मध जमवती. बाबा कोणी गेलं का डसती, कोणी गेलं का डसती. महाराज लोक गेले का डसती ती. पण एक दिवस असा येतो पा, बिडी वडीनारा येतो. बिडीचं धुपन करतो, नाही तर गौरीचा धूर करतो, चट्टच मवळ वळून नेतो. आपल्याकडची भाषा चट्टच, बरोबर आहे ना. इकडे पेटून देणं म्हणतात का फुकून देणं म्हणते? फुकून देणं. लग्न झालं माझं कळस ना मला फुकून देणं म्हणजे काय. तिकडं म्हणजे मी मराठवाड्यातलीच आहे मुलगी, पण छत्रपती संभाजीनगरची पोरगी मी. तिकडं पेटून देणं म्हणतात, आग लावून देणं म्हणतात, इकडं फुकून देणं म्हणतात. म्हणजे थोडीशी शब्दात किती गमक आहे पा. मराठी भाषा ना इतकी गमतीदार आहे, इंग्रजी भाषेला मराठी भाषेसारखी चव कधीच येऊ शकत नाही. आपल्याकडे एका शब्दाला किती शब्द आहेत पा, फार शब्द आहेत आपल्याकडे. मराठी भाषेत फक्त ऱ्हस्व दीर्घ शब्दाच्या उच्चारात जरी बदल झाला तरी सुद्धा अर्थ बदलतो. नवीन लग्न झालं, नवरा भजनी असेल आणि तो जर भजनाला चालला तर बायको म्हणती नका ना जाऊ, पण ती जर म्हणत असेल नका ना जाऊ. वाक्यप्रयोग शब्दप्रचार बदलला ना, शब्दप्रयोग बदलला की अर्थ बदलतो. काय झालं, एकदा पुण्यामध्ये एकाला प्यायचा होता चहा, म्हणजे सगळेच पिता चहा. बायकोना चहा आणला, चहा पिता पिता 2च घोट उरला. फौजी चहा 2 घोट उरला. त्याला कस काय आठवण झाली, त्यानं नोटा काढल्या आणि मोजायला सुरुवात केली. अचानक नोट मोजता मोजता त्याच्या हातातला निसटला कप निसटला आणि खाली पडणार आणि फुटणार. एवढ्यात गडी आडवा पडला आणि त्याने कॅच घेतली. कशाची? कपाची. बायको त्याच्याकडे पाहतच होती. बायकोकडे त्याने पाहिलं आणि बायकोकडे पाहून तो म्हणला वाचला. कोण? कप वाचला. बायको म्हणी वाचला स. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याने पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं. हे पा आपलं कीर्तन कायला 4G लागत आहे. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. त्याचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाही. तेनच ते गोल बिंगत राहते. विढाल नवरा बाहेर चालला होता आणि बायकोला त्याने विचारलं का ग मी बाहेर चाललोय, येताना काही आणायचं, काही घेऊन येऊ का? काही घेऊन यायचं असेल तर सांग, मग बाहेर चाललो मी. बायको म्हणे काहीच आणू नका, फक्त येताना तुम्ही घेऊन येऊ नका. 31 डिसेंबर विढाल. एक दिवस असं होतं पा, मला ना तुला ना घाल कुत्र्याला. एक दिवस कोल्हा कुत्र्याचं धन होतं. मधमाशी कोणाला खाऊ देत नाही. एक दिवस मवळ वळून नेतो कोणीतरी, तुला ना मला घाल. कोल्हा कुत्र्याचं धन होण्यापेक्षा आपल्या हातानं योग्य त्या ठिकाणी जिथं गरज असेल तिथं दिलं पाहिजे.
आपण कामावत असलेला आपल्या संपत्तीचा एक 10 रुपयातला रुपये म्हणा, 100रातले 4-5 रुपये म्हणा, धर्म कार्यामध्ये दान झालेच पाहिजे. नाही दान झाले तर मग दवाखान्याची भरती होती. धारे वाट येतं आणि मोरी वाट जातं. विठ्ठल कशात सांगितली पायाची शोभा? पाऊले चालती. मी पुढे म्हणते सगळे गडी माणसं माझ्या पाठीमाग म्हणा. जेवढे गडी माणसं, जेवढे महादेव ताट बसावर जरा. महादेव बेटे बेटे सावधान. महादेव म्हणले का टावकारले एक साप द्यायला पाहिजे तुमच्या गळ्यात. जेवढे गडी माणसं आहे तेवढे सगळे म्हणा पुरुष मंडळी. लाडक्या बहिणी तोंडाला थोडं कुलूप लावा. तुम्हाला देणार आहे ना मी चान्स भजन करायला. पाऊले वाजू नका ताई. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणा. पाऊले मग ते तालात बसत नाही म्हणून. पाऊले चालती पंढरीची वाट. लिंबा खालचे पाऊले. ते लिंब आहे का पिपळ आहे तिथं? चिंचेची. काय करो चष्मा गाडीत ठुला राव मी. चिचे का? चिचा खाली कोण असतं? तुम्ही चिचा खालचे भूत तर नाहीत ना? म्हणा ना मग. म्हणणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ. म्हण काय म्हणतील आम्हाला बायकोच नाही. तुम्हाला नाही मुंजे राहिले तुम्ही आयुष्यभर तर मग बोला गड्या. तुमचे लग्न तुम्ही भानाच हिंडणार बिना चंद्राची मुंजे होऊन. सगळे म्हणा असं करू नका. पाऊले चालती पंढरीची वाट म्हणा. पाऊले वाह क्या बात आहे. सुखी संसाराची सोडून या गाठ. आता म्हणा वाह. आला का आवाज तिकडं पर्यंत? पाऊले चालती पंढरीची वाट. म्हणपातले पाऊले. एकदा वाज बघा यांच्यासाठी टाळ्या. आता महिला मंडळ ताट बसा. इज्जत का सवाल आहे बाई. पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे. झेंडा आपलाच फडकला पाहिजे. हे प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मला करा. ताट बसा बेटे बेटे सावधान. महिला मंडळा. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. वाघ माया चिमण्या हो. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. वा वा वा. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. महापांगच फेडला तुम्ही. गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. म्हणा म्हणा म्हणा. गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. आवाज कोणाचा मोठा होता? आवाज कोणाचा? वडच लाडक्या बहिणीचा. बरोबर आहे ना? तुकडा भेटन का उद्यापासून? तुकडा. आवाज मोठा कोणाचा होता? आमचा. दुसरा प्रश्न, आवाज गोड कुणाचा होता? त्या बसताना पण कशा बसल्यात पहा ना. रांग मुंग्याचीच असती. मुंगे मी काहीच म्हणले नाही बरं का. हे मागचे बाबा म्हणले. बाबा मुंगळे कधीच रांगीत चलत. महिला कुठं जरी गेल्या तर थव्याने बसत आहेत पा पक्षाच्या थव्यासारख्या. आणि पुरुष मंडळी कोंबड्याने दाणीच केल्यावानी. अर्धे इकडं अर्धे तिकडं अर्धे तिकडं. कोणी कुपाटीत, कोणी झाडाखाली, कोणी वाळूच्या ढिगावर. विठ्ठल
सखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही थाप डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे नरदेहाची सार्थकता सांगितली. भक्ती करण्यात भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपात गायलं. काय वाजत तिथं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच. नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं काम फक्त इमानदारीने करा. आई थोडं इकडे सारखा तुम्ही मॉनिटरचा आवाज काढला जातो. सेवक असाल बाकीच्या मागं पाहू नका. सेवक असाल तर मालकाची सेवा ऐका. सेवक असाल तर मालकाची सेवा. शिष्य असाल तर गुरुची सेवा. पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा. आणि पत्नी असाल तर उभ्या हयातीत कुंकवाच्या धान्याची सौभाग्याची मालकाची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर पप्याचा बाप त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती. अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काज गुरु वा वा वा. काज स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती वा वा वा. स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती वचन देवापती वचन महापूजा दे विष्णुजी महापूजा स्वामी काज गुरु भक्ती वचन सेवापती पितृ वचन सेवापती पितृ वचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती पितृ वचन सेवापती पितृ वचन सेवापती. वाजवा ना जोरदार टाळी. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. नाही कोणती भक्ती जमली हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. कर्मात प्रामाणिकता आहे त्याला घर सोडायची गरज नाही. कर्म प्रामाणिकपणे असेल तर जगाचा मालक घरचाला दर्शन देतो. आपल्याकडे कहावत आहे कर्म तेरा सच्चा है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी है मन चंगा तो कटवती में गंगा. हा सगळा वारकरी संप्रदाय आषाढी कार्तिकीला पंढरीला जातो दर्शनाला. याला साधन भक्ती म्हणा. पण पंढरपूरचा मालक सावता महाराजांच्या माळ्यात त्यांना दर्शन द्यायला येतो याला सिद्ध भक्ती म्हणा. मुठभर पोहे घेऊन सुदामजी पोरबंदरून द्वारकेला जातात याला भक्तीचा पहिला प्रकार म्हणा. पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात त्यांना घर विचारत विचारत येतात. रस्ता विचारत विचारत दर्शन देतात याला भक्तीचा दुसरा प्रकार म्हणा. ऐसा करो के घर आवे राम. अरे भक्ती में ताकत है भगवान को भी झुकाने की. 3 जण झाले आता 6 जण आहेत. विठ्ठल भक्ति में ताकत है भगवान को भी झुकाने की वरना क्या जरूरत थी. भगवान श्री राम का शबरी माँ के झुटे बेर खाने की पहिली भक्ती सांगितली. स्वामी काज कशाला म्हणायचं. आपण घरात सुरक्षित आहे पण आपण सुरक्षित राहावं याच्यासाठी पहा तुम्ही थंडीत लोक कीर्तन आले टापशा बांधून स्वेटर घालून हात मोचे पाय मोचे रगी गोदाड्या अशा आली
सगळ्या पॅकिंगमध्ये आपण असतो, पण आपण सुखात राहावं यासाठी भारताच्या सीमेवरती उभा जवानी म्हणून आपण भारतात सुरक्षित येतो. दादा तुमच्याशी बोलणं झालं नाही, पण 15 दिवसापूर्वी खानदेशमध्ये एका फौजीच्या घरी आमचं कीर्तन झालं होतं. त्या फौजीने सांगितलं, मी त्या काश्मीरच्या त्या टोकामध्ये होतो. 14 वर्ष 27 दिवस 23 दिवस सर्व्हिस झाली. काश्मीरच्या त्या टोकामध्ये होतो मी, जिथं शत्रूच्या भीतीपेक्षा थंडीने लोक जास्त मरत होते. आपण खाल्लेल्या भाज्या त्यांना 6-6 महिन्यानंतर वाळून खाव्या लागतात. किती किती अवघड जीवन आहे. तुमच्या गावात लोक आर्मीमध्ये म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असतील या गोष्टी. अरे आपल्याला बायको जर माहेरी गेली तर 2-3 दिवस लोकांना करमत नाही. ते म्हणते लेकरं बाळ घेऊन या सगळे, यांचे 3-3 महिने भेटी होत नाहीत. मानावं लागेल मायबाप. ज्या दिवशी जवान भारताच्या सीमेवरती उभा असतो, तो जवान घरातल्या 70 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्याचा कधीच विचार करत नाही. तो बाप घरातल्या 60-65 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईचा सुद्धा विचार करत नाही. तो जवान घरातल्या 30-35 वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही. तिच्या तारुण्याचा विचार करत नाही, की तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचा सुद्धा विचार करत नाही. ज्यावेळी जवान भारताच्या सीमेवर असतो आणि शत्रू त्याच्यावरती आक्रमण करतो ना, छातीत गोळी लागली तरी हरकत नाही आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलं तरी हरकत नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढंच ज्याचं ध्येय असतं, तो या भारताचा जवान आहे. अरे नतमस्तकता द्यावे, हॅट्स ऑफ येतो. त्या रक्ताच्या थारोळ्यात रक्तरंजित पडलेल्या धारातीर्थी पडलेल्या जवानाकडे कधीतरी पहा. नवविधा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण नावाची, बलिदान नावाची भक्ती आणि तुकोबारायांच्या भक्तीच्या यादीमध्ये ती प्रथम क्रमांकाची स्वामिकाज नावाची भक्ती. तुकोबाराय सांगतात, त्या भारतीय जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. कोई शिख कोई जात मराठा विको का गेले ते, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मद्रासी, भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे वंदे. तुमचा वशविला तुम्ही घुसखोर का पाकिस्तानातले? भारत माता की वंदे. असं विढल पहिली भक्ती सांगितली स्वामी काज, दुसरी सांगितली गुरु भक्ती. श्री गुरु राम वसिष्ठा शरण, कृष्ण संदीपनी गुरु केला. श्री गुरु वाचोनी कोणी संसार तारक, नसेच निष्ठंकान कोणी मज हृदयी. श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, जो जो जयाचा घेतला गुण, तो म्या गुरु केला जाण. बडबड करू नका. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. दुसरी भक्ती सांगितली, वेगळे वेगळे प्रमाण देता येतील, माझा वेळ संपून गेला. तिसरी भक्ती तुमच्या समोर ठेवते. तिसरी सांगितली पितृवचन. पुत्र असाल तर जन्मदात्या मायबापांची सेवा प्रामाणिकपणे करा. एवढी भक्ती समोर ठेवते आणि वाणीला पूर्ण विराम देते. काय आहे ना, पाणी तितकंच चालू ठेवावं जेवढी बकेट भरती. नंतर नळ चालू ठेवला की पाणी वाया जातं. विढल एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती. ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर होता है. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असतं. तुम्ही देखणे दिसत असाल, 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल, लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड बोलत असताल, लोक शब्दावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल, लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते
आईला कळवळा असतो, तिला कळालं, ते जगाच्या मालकाला सुद्धा कळालं नाही. देवापेक्षा आपण फार श्रीमंत आहे माईबाप, आपण झोपडीतले भिकारीत. आपल्याकडे काहीच नाही, पण आपल्याकडे अनमोल गोष्ट आहे जी देवाकडे सुद्धा नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईचं मातृत्व काय असतं, म्हणून तर विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. आई काय मावशी असते, आई काय आत्या असते, आई काय चुलती असते. आई ही आई असते गड्या माझ्या दादांना. हजारो नाती गोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. माय माहेरी गेली, लेकराला किती जीव लावतो मी, लेकराचं पोट भरत नाही. आई आली ना लेकरू पळत जातं, आईच्या गळ्याला मिठी मारतं. सकाळपासून उपाशी असलेलं लेकरू मायजवळ घेते, त्याला कुरवाळते, अंजारते, गोंजारते, त्याचा आलापाला करते, पाठीहून तोंडून हात फिरवते, 10-5 गालाची मुके घेते त्याच्या. सकाळपासून उपाशी असलेलं लेकरू आईला पाहिल्याच्या नंतर त्याचं पोट भरतं. हे आईचं असं नसतं, हे आईचं अस्तित्व आहे. बालपणामध्ये माणसाची माई मरू नये कधी, तारुण्यामध्ये डोळ्या देखत कपाळाचं कुंकू कधी जाऊ नये, आणि म्हातारपणामध्ये डोळ्या देखत पोटचा गोळा कधी मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. असेपर्यंत तिची किंमत कळत नाही माईबाप, आणि गेल्यानंतर हंबरडा फोडण्यात अजिबात अर्थ नसतो. लहान होतो पोरग, 2री-3रीला असेल, मॅडमने असे फटके दिले त्याला, अधाड्या मळालेला ड्रेस घालून शाळेत येतोस, उद्या जर हा घालून आलास ना, दिवसभर तुला अंगठे धरून बाहेर उभं करीन शाळेच्या. मॅडम रागावल्या, शाळा सुटली. खालीवर गुंड्या लावलेल्या, केस विस्कटलेले, कपडे मळालेले, हाफ चड्डी. पोरानं दप्तर घेतलं पाठीवरती. पूर्वीचा काळ, पूर्वी स्कूल बॅग नव्हत्या, त्या खताच्या थैल्या असायच्या पा, सुफला उज्ज्वला, बरोबर आहे ना, दाणेदार, 10-26 बरोबर आहे ना. शेतकरीची मी का फॉरेन मधून आले का काय. त्या खताच्या थैल्या, सुफला, आता उज्ज्वला. ते पूर्वी खताच्या थैल्या होत्या, आता पोरीच्या नावं येते. खताच्या थैल्याच्या नावं ठुत जाऊ नका लेकरा बाळांची. पूर्वी पाहतो मी त्या खताच्या थैल्या फाडायच्या, टेलर त्याला बंद लावायचा आणि बटन करायचा, त्याच्यात पुस्तकं टाकायचे आणि शाळेत जायचं. बेंचच नव्हत्या बसायला. मी 7वी जाईपर्यंत मला तर नव्हत्याच गाड्या, पोत्यावर बसायचो, गोणीवर बसायचो मराठी शाळेत. पोराने ते दप्तर उचललं, पाठीवर घेतलं. पूर्वीचा काळ, पोरग रडत होतं, डोळे पुसायचं. रडत रडत पोरग गेलं कुठे, घरी नाही गेलं ते. रडत रडत पोरग गेलं स्मशानभूमीमध्ये. ऐका मायबाप, रडत रडत पोरग स्मशानभूमीत गेलं. 10 दिवसापूर्वी पोराची माय तिथं जाळलेली होती. ती माती काळी होती, अजूनही थोडीशी राख होती तिथं. पोरग रडत रडत गेलं, दप्तर खाली टेकवलं. लेकराने आईच्या मांडीवर बसावं, असं मेलेल्या आईच्या मांडीवर जाऊन लेकरू जाऊन बसलं. आई तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. आई 10 दिवस झाले तुझी झोप नाही का ग झाली. सकाळी सगळ्याच्या आधी उठायचीस ग 5 वाजता, आणि रात्री सगळ्याच्या शेवटी झोपायची. सगळ्यांच्या शेवटी झोपायची, तरी सकाळी लवकर उठायची. आई दुपारी सुद्धा कधी झोपलेलं पाहिलं नाही ग तुला. 10 दिवस झाले आई तुझी झोप नाही का ग झाली. आई तुझं ऐकत नाही मी, म्हणून येऊन बसली ग तू इथं. मी अभ्यास करत नाही ना, तुझं ऐकत नाही ना. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, इथून पुढे तुझंच ऐकल. खूप अभ्यास करेल ग, मोठा साहेब होईल, प्रत्येक गोष्ट ऐकन तुझी. आई चल ना ग घरी. तुझ्या विना घर सुन आहे ग. सगळ्यांना विचारलं ना आई कुठं गेली. सगळे म्हणतात तिथं नेऊन झोपवली, लाकडाच्या पलंगावर झोपवली होती ना, तिथंच आई झोपली. तू ऐकत नाही ना, म्हणून ती घरी येत नाही. रात्रीची झोप लागत नाही ग. उठतून सगळ्या घरात शोधतो, सगळे झोपलेले असतात ग आई, पण तू कुठंच दिसत नाही ग. अंधारात जातो, भीती वाटते ग, तसंच पांघरून अंगावर घेतो. झोपच लागत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही, पण सकाळ होण्याची वाट पाहतो. आई मामाच्या गावची आजी आली ग, मावशी आली, मामी आली, आत्या आली, माझी काकू आहे घरात, आजी, सगळ्या जणी दिसतात ग, पण सगळ्याच्या गर्दीत मला तू कुठंच दिसत नाही. त्या पोरानं शर्टाच्या गुंड्या काढल्या आणि मेलेला माईला पाठ दाखवत होता. बघ ना आई, मॅडमनं किती मारलं ग. का मारलं माहिती, तू नव्हतीस ना म्हणून मार खावा लागला. मॅडम काय म्हटलं माहिती, गदाड्या मळके कपडे घालून येतोस,
आणि उद्या जर असा माळायला शर्ट घालून आलास तर शाळेत घेणार नाही तुला, बाहेर उभं करेल. बघ ना आई, मॅडम ना किती मारलं ग. तू असतीस ना, हात फिरवला असता तर वेदना नष्ट झाल्या असत्या ग. माझ्या वेदनेहून हात फिरवायला आई झोपेतून जाग होशील का ग. 10 दिवस झाले आई, मला प्रेमाने कोणी आंघोळ नाही घातली ग. 10 दिवस झाले आई, मला प्रेमाने कोणी अंजरून गोंजरून कुशी झोपी घातलं नाही ग. 10 दिवस झाले आई, प्रेमाचा घास कोणी भरवला नाही ग. 10 दिवस झाले आई, माझे कपडे कोणी धुतले नाही ग. तू नव्हतीस ना म्हणून मॅडमचा मार खावा लागला, पण तू आता आलीस ना, तुझंच ऐकणार मी, मॅडमचा मार नाही खाणार. आई चल ना घरी, मला तुझी गरज आहे ग. इथं जेवढ्या माता भगिनी बसल्यात, तुमची लेक, तुमची बहीण, तुमची नात समजून मला पदरात घ्या. एक कीर्तनकार वगैरे वगैरे लांबून कुठून तरी आणली, तुमची लेक समजून मला पदरात घ्या. माझं वाक्य काळजात तुम्ही, माझी विनंती असेल ग माझ्या चिमण्यांना. क्षणाचा राग असतो घरात, प्रत्येकाला त्रास होतो. माईबाप, बाई कोणत्या पदावर गेली तर तिचं सासुरवात चुकत नाही चुकत. माईबाप नेहमी लक्षात घ्यायचं, सहन करणारा देव होत असतो, देव नाही तर महादेव होत असतो. फारच अन्याय सहन करा, मी असं नाही म्हणत तुम्हाला. घरात क्षणाचा राग असतो, सहन करा. सो सोनार की एक लोहार की, मौका सबको मिळतात. त्याच्या काचाट्यातून कोणी सुटत नाही. आणि एक वाक्य लक्षात घ्या, बोलणारा बोलत राहतो, तुम्ही गप ऐकायचं. कारण कर्माचा आवाज शब्दाच्या पेक्षा उंचीचा आवाज असतो. ज्यावेळी तुमचं कर्म भरलं जातं, पापाचा घडा भरला जातो ना, आपण काहीच बोलायचं नाही, त्याचं कर्म बरोबर आवाज दाखवतं वेळेवर. त्रास होतो तुम्हाला, क्षणाचा राग आहे. आणि क्षणाचा राग मनावर घेऊन घासले टांगावर ओतून घेऊ नका, फाशी घेऊ नका, कधी पॉइझन घेऊ नका, कधी उडी मारू नका एखाद्या विहिरीत. तुम्ही जातात घडतं काय, राग क्षणाचा. हेच काय घेऊन बसले, हे 6 महिन्यात दुसरी आणायला बसले, हेच काय घेऊन बसले. ते बोलता बोलता म्हणते तू काय 12 आणीन, एकच भेटाना, गपचूप मारा आता, तीच नीट सांभाळा, एकच नारी जगात भारी. यांचं काय घेऊन बसलात तुम्ही. हे 6 महिन्यात दुसरी आणायला बसले. 2च गोष्टी घडतात, एक माय बापाला लेक राहत नाही आपण गेल्यानंतर, आणि लेकराला माय राहत नाही. असेपर्यंत किंमत करा मायबाप, असेपर्यंत किंमत कळत नाही. आणि विनंती असेल माझी, लेकरासाठी राग गाटा गाटा गिळायचा असतो. तुम्ही गेल्यानंतर सावत्राईच्या हाताखाली त्या लेकराचा किती वनवास असतो ना, तुमच्या त्रासापेक्षा 1000 पटीनं त्याला त्रास भोगावा लागतो सावत्राईचा. विठ्ठल अरे मराठवाड्यातली लेकर येत, आपण काय जहागीरदाराच्या पोटी जन्म नाही घेतला, आपण सामान्य कुटुंबात जन्म झाला. तो काळ पहा, घरात 5 भाकरी होत्या आणि खाणारे तोंड 7 होते. आपल्याला भेटावं म्हणून जी उपाशी राहिली ती आपली आई होती. 2च मिनिटात थांबते मी. तिनं बांधलं घराट, दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घराट, दिला विसावा निवारा. थोडा रिटर्न द्याला. घेऊन या पंखा खाली, भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली, लागे चांगुल फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना भेटाया. माया मंदिर हालले, लागे कळसा फुटाया. आज घायाळ पक्षीनी जाई, पिलाना भेटाया.
गेली अंतराळी चित्त पिला पाशी ठेवोनिया चित्त पिला पाशी ठेवोनिया उडाली पक्षीनी गेली अंतराळी घार हिंडे आकाशी चित्त तिचे फुलांपाशी दोरी जळते पण पीळ जळत नाही माय जाते प्रेम कधी संपत नाही बापाचा फोन येत असेल इग्नोर करू नका बापाला म्हातारं म्हणणारे असे 25 जण माया पुढे बसलेले सध्या घेऊ का नावं तुमचे कशाला बोलायला लावताय मला उगाच तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो 1 मिनिटं बोलत जा बाबा येतो मी घरी काळजी करू नका बापाच्या वेदना काय असतात बाप झाल्याशिवाय कधी कळत नाही बापावर बोलणं सोपं असतं माई बाप होणं कठीण आहे तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो तुम्ही भाग्यवाने तुम्हाला बापाचा फोन येतो तुम्हाला आहे म्हणून फोन करतो माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवीत आम्ही दररोज बापाच्या फोनची वाट पाहतो पण आम्हाला तो फोन कधीच येत नाही आहे त्याने किंमत करा ते बस विढल उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपला बाप म्हणजे आपला सगळ्यात मोठा विठोबाई आणि आपली आई म्हणजेच आपली रुखुमाई माई बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी सकळ तीर्थांची दिरुई जी का माता पितरी तया की सेवेसी किर शरीरे लोन की जे आहे तोपर्यंत जिवंतपणी मायबापाच्या डोळ्यात आपल्या एखाद्या कर्तुतीमुळे पाणी येईल असं कृत्य कृपया कोणीच करू नका आणि विशेष माझी सगळ्या माझ्या भगिनींना आणि सगळ्या बांधवांना विनंती खूप चांगले कपडे घाला तुम्ही महागडे कपडे घाला चांगल्या गाड्या घ्या चांगल्या कॉलेजमध्ये शिका खूप मोठं व्हा खूप चांगलं शिका 5 खेड्यामध्ये आपल्या मायबापाचं नाव रोशन करा खूप मोठं नाव करा फक्त एक विनंती असेल माझी सगळे निर्णय मनाने घ्या पण उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय मायबापाच्या विरोधात कधी पळून जाऊन लग्न करू नका एवढी भीक मायबापाच्या पदरामध्ये घाला आज झाले काय तुम्हाला माहिती इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप हे फार चांगले त्याचा वापर जर कमीत कमी केला तर अजून इन्स्टा मला माहिती नाही हो माझ्या नावानं हजारो फेक अकाउंट असतील तो वेगळा भाग असेल 2 अकाउंट एक माझा भाऊ चालवतो आणि एक माझे पती चालवतात एक महेश चालवतो एक महाराज चालवतो पण इन्स्टा म्हणजे काय अजून मी पाहिलं नाही काही गरजच पडत नाही त्याची तर नको त्या गोष्टीमध्ये डोकं लावायची काही गरज आहे का आपल्याला माझी विनंती असेल आहे त्या गोष्टीचा इन्स्टा फेसबुक व्हॉट्सअप ह्याचा फार चांगल्या गोष्टी पण या इन्स्टा फेसबुकवरून नवीन फ्रेंडशिप करून तुम्हाला माहिती आहे ते पोरग कोणत्या क्वालिटीचं येतं घडणाऱ्या घटना आहेत दररोज कदाचित मी बोललं तुम्हाला राग येईन पण मी बोलणं काळाची गरज आहे इन्स्टावरून फेसबुकवरून अकाउंटवरून मैत्री करायची मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये होतं आणि वासनामध्ये आडवी येते एक लक्षात घ्या कायदा किती महिलेच्या बाजूने आला तर चारित्र्य नेहमी कलंक महिलेलाच लागतो कलंक पुरुषाला कधीच लागत नाही पैशाने तुम्ही सुंदर होण्याच्या वस्तू बाजारामध्ये खरेदी करू शकतात पैशाने तुम्ही सौंदर्य प्रसाधन गेलेलं सौंदर्य विज्ञानाच्या बळावर तुम्ही बाजारात विकत घेऊ शकतात पण चरित्राने बाई घसरली तर कोटी रुपये दिले तर बाजारामध्ये चारित्र्य नावाची गोष्ट पैशाने विकत भेटत नाही छोट्या छोट्या गोष्टीत माझी विनंती असेल सगळ्या मुलींना मुलांना फेसबुकवरून मैत्री करायची आणि त्याचा संबंध वेगळ्या गोष्टीमध्ये रूपांतर होतं त्याचा आणि प्रेमात वासना येते वासनेने मग व्हिडिओ काढणं एकमेकांना ब्लॅकमेल करणं आत्महत्या करणं अनेक मायबापांचे घरं उद्ध्वस्त झालीत त्यांनी आपल्याला लोकांच्या सालं घालून लोकांची तर काम करून लोकांचे तर महिन्याने राहून फाटके कपडे घालून आपल्याला शिकवलं त्या मायबापाचे पांग आपण अशा पद्धतीने फेडतो की आपण आत्महत्या करायची चिठ्ठ्या लावून ठेवायच्या आपण एखाद्या लेकीबारीच्या इज्जतीशी खेळायचं याच्यासाठी मायबापाने आपल्याला मोठं केलं का तिसरी भक्ती पितृवचन चौथी सेवापती एकदा सर्वांनी हात वरती घ्या सर्वांनी हात वरती घ्या मागचे पुढचे आजूचे बाजूचे उभे राहिलेले मंदिरातले ए पोराव ए राजा हो ए राजा हंसांनो हात वरती घ्या सगळे घ्या बडबड करू नका भजन करायचा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे बारक माई बारक माई अरे बारक माई बारक माई बारक माई बारक माई बारक माई उठा बारक माई बारक माई बारक माई बारक माई बारक माई बिठो बारक माई बिठो बारक माई बिठो बारक माई बिठो बारक माई बारक माई बारक माई बारक माई बारक होबा 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 म्हणा रे म्हणा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली 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 झालेली सेवा हरिचरणी समर्पित करत असताना देवदेश धर्मनीती माता याचं भान ठेवा. ज्या आई वडिलाच्या पुण्याने कोट्यवधीची स्टेट कमवली त्या माईबापाला कधी अंतर देऊ नका. हाताला काम आणि मुखात भगवंताचं नाम हाच खरा कल्याणाचा राजमार्ग. नियोजन अतिशय सुंदर केलं, छान केलं. आयोजक संयोजक नियोजकांसाठी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा. आणि दरवर्षी या गावाचा 31 डिसेंबर याच स्वरूपात साजरा व्हावा. वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या याच पद्धतीत साजरा व्हावा. संप्रदायात या तरुणाचा जास्त सहभाग असावा. आणि मला वाटतं इकडं आपले जास्त मालकरीच पाहायला भेटतात. नॉन व्हेजिटेरियन इकडं पाहायला भेटतच नाहीत मराठवाड्यामध्ये. महाराष्ट्रात भक्तीचं अंधकरण असेल तर तो मराठवाडा आहे. आणि मराठवाड्यामध्ये जास्त परमार्थ जर होत असेल तर तो नांदेड जिल्हा आहे. टाळ्या वाजवा. असं काहीतरी फुशारक्या मारायच्या, स्तुती खोटी करायची. म्हणजे मी कीर्तनाला आले म्हणून बोलत नाही. मी इथं जरी कीर्तनाला नसते तरी मी कुठंतरी कीर्तनाला असतेच ना. आलं म्हणून स्तुती करत नाही. नांदेड जिल्ह्यासारखा परमार्थ बी कुठं नाही. आणि नांदेड जिल्ह्यासारखा दांडगा परपंच इथं 4-4 पिढ्यातले माणसं एकटी सांभाळून ठेवलीत तुम्ही. 4-4 पिढ्याचे 3-3 पिढ्यांचे माणसं एकत्रित फक्त नांदेड जिल्ह्याने सांभाळले. ही तुमची परमार्थातली सगळ्यात मोठी श्रीमंती. नाही तर महाभारत घडोघडी डोळ्याला पाहायला भेटतं आम्हाला. रामायण कमी ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये रामायणच घडतं. आणि त्या रामायणाची पूजा घराघरामध्ये होते. या परमार्थाला या प्रपंचाला कधीच कोणाची नजर लागू नये. अन्नदाता सुखी भाऊ ज्यांचं अन्नदान या ठिकाणी आहे. सर्वांना धन्यवाद.